विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा टाळ जय हो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 निवडे जेवण शेवटीच्या घासे वडे जवन शेवटीचा हो निवडे जेवण शेवटीच्या घासे शेवटीच्या होय त्याच्या ऐसे सकळ हे त्याच्या ऐसे सकळ न पाहिजे झाला बुद्धीचा पालट झाला बुद्धीचा हे न पाहिजे झाला बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया खटपट जाय वाया संपादिले व्हावे धरिले ते सोंग भावे धरिले ते संपादिले व्हावे धरिले ते सोंग धरिले ते विटंबना व्यंग पडिलिया व्यंग पडिया न पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया खटपट जाय वाया केली खटपट जाय वाया तुका म्हणे वर म्हणे नता जो राधी तुका म्हणे वर म्हणे नता जो राधी पाववी ते बुद्धी अवकळा न पाहिजे झाला बुद्धीचा पाल न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया खटपट जाय वाया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार खुमा विठाला विठाल विठाल हा टाळी टाळी वाजवा विठाला विठाल विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की विठ्ठल 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 विठ्ठल
निवडे जेवण शेवटीच्या घासे होय त्याच्या ऐसे सकळही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवरचे असणारे कळश अर्थात श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड 4 चरणाचा अभंग संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनाची इति कर्तव्यता स्पष्ट करत असताना काही रूपकाच्या माध्यमातून अर्थात काही उदाहरणाच्या माध्यमातून गोड असा सिद्धांत या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयाचा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुमचं माझं जे जीवन आहे तुम्ही आम्ही लोक ज्या मानवी देहामध्ये आलेलो आहोत हे माणसाचं जीवन काय केल्यानंतर मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे मानवी जीवन कधी पूर्ण होतं किंवा तुम्ही आम्ही लोक या संसारातला काही काळ या परमार्थामध्ये देत आहोत. तर अनेक वर्षापासून काही लोक परमार्थ करत आहेत किंवा आपण करत आहोत. तर आपण करत असलेला परमार्थ नक्की सुरू कधी होतो आणि सफल कधी होतो या ज्या भ्रामक कल्पना तुमच्या माझ्या डोक्यामध्ये आहेत. तुकोबाराय आज परमार्थाच्या संबंधामध्ये आपल्या डोक्यामध्ये असलेले विचार साफ खोडून टाकून नवीन विचार प्रस्थापित करण्याचं काम तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर करणार आहेत. की तुम्ही आम्ही लोक परमार्थाला लागलो पण आपला परमार्थ नक्की कधी सुरू होतो ह्याचाच मेळ बऱ्याचशा लोकांना नसतो. काही लोक आयुष्याची 50 वर्ष परमार्थामध्ये घालतात. काही लोक 40 वर्ष झालं परमार्थामध्ये आहेत. पण तुकोबाराय म्हणतात की नक्की परमार्थाची सुरुवात कशामध्ये आहे आणि कोणत्या स्थितीला गेल्यानंतर आपला परमार्थ सुरू झाला असं म्हणावं. तर या संबंधातला विचार तुकोबाराय आज आपल्या समोर ठेवतायत. लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय म्हटले की परमार्थाची सुरुवात होण्यासाठी काही गोष्टी असाव्या लागतात. आळंदीमध्ये आम्ही शिकत असताना गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तर तिथे प्रारंभीच आळंदीमध्ये कीर्तनाच्या अभ्यासाला प्रारंभ करताना काही ग्रंथ सोडवावे लागतात. अर्थात सोपान महाराज काही ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये वेदांताची काही ग्रंथ अभ्यासावे लागतात. त्यामध्ये विचार चंद्रोदय असेल, त्यानंतर सुरुवातीला काही व्याकरणाचा अभ्यास असेल आणि त्यानंतर वेदांतामधला अतिशय महत्वाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे विचार सागर नावाचा ग्रंथ. तर त्या विचार सागर नावाच्या ग्रंथामध्ये प्रारंभीच परमार्थ सुरू होण्यासाठी माणसाच्या अंतकरणामध्ये असलेले काही दोष त्यागावे लागतात, ते जावे लागतात. लक्ष देऊन ऐका. आणि जोपर्यंत आपल्या अंतकरणातले ते 3 दोष निघून जात नाहीयेत तोपर्यंत आपण करत